नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखी आपण PYQ सिरीज मॅथ अँड रिझनिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ स्पेशल पोलीस भरतीसाठी असून बाकी इतर सरळ सेवेसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न या व्हिडिओमध्ये मी घेतलेले आहे. करिता तुम्हाला सांगू इच्छितो की हा पोलीस भरतीचा भाग 5वा व्हिडिओ आहे आणि इतर सरळ सेवेसाठी पण विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला काय करायचं आहे, बघायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे की एक ट्रायंगल दिलेला आहे, त्या ट्रायंगलमध्ये काही संख्या दिलेली आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलमध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे, तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला कुठली संख्या म्हणजे पर्याय येणार आहे ते शोधायचं आहे. बघा शोधायचं कसं, बघा पहिल्या ट्रायंगलमध्ये इथे तुम्हाला 9 आलेले दिसलेले आहे, पण हे 9 आले कसे ते शोधायचं आहे. इथे बघा 7 बाहेर दिलेले आहे, 8 बाहेर आणि 9 बाहेर दिलेले आहे. इथे यांचा तुम्ही काय घ्या, डिफरन्स घ्या. किती येतो? 7 आणि 10चा डिफरन्स येतो आहे 3. इथे आणखी डिफरन्स बघा 3 येतो आहे, इथे आणखी डिफरन्स येत आहे 3. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येत आहे की 3 अधिक 3 अधिक 3 केल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये किती येत आहे, ट्रायंगलच्या आतमध्ये 9 येत आहे. ठीक आहे, सारखंच आपण इकडे करून बघूया. इथे बघा डिफरन्स किती येत आहे, 3 येत आहे. इथे पण 3चा डिफरन्स येत आहे, इथे पण 3चा फरक येत आहे. म्हणजे काय होणार, 3 अधिक 3 अधिक 3 सॉरी किती होणार आहे, 9 होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे कुठले पण प्रश्न येऊ द्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सोडवायला सोपी जाणार. ठीक आहे, एकदा फक्त तुमचं तिथं ट्रिक्स लागलेली पाहिजे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न क्रमांक 2 आहे आपला. इथे जरी 1 नंबर दिला असेल तरी 2 नंबर आहे. ठीक आहे, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 7 ला 10 आहे. 6 वर्षांनी, हे लक्षात ठेवा, 6 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 17 ला 23 होईल. त्यांच्या वयातील फरक किती आहे हे शोधायचे आहे. काय फरक किती आहे बघा. तुम्हाला ए आणि बी यांचं काय दिलेलं आहे, अनुक्रमे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 7 ला 10 दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर 6 वर्षांनी वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहे, 17 ला 23. किती दिलेलं आहे, 17 ला 23. किती वर्षांनी, 6 वर्षांनी. मग 6 वर्षांनी दोघांचे गुणोत्तर वाढणार आहे, एकाचेच वाढणार आहे का, ए चे वाढणार आणि बी चे पण वाढणार, ते पण 6 वर्षांनी. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये लढाई कॉन्सेप्ट म्हणजे कसं, हे बघा काय करायचं, या 7नी 23 ला गुणायचं आहे आणि या 17नी 10 ला गुणायचं आहे. काय करायचं आहे, एकदा रिपीट करतोय, 7नी 23 ला गुणायचं आहे आणि 10नी 17 ला गुणायचं आहे. बघा 7 गुणिले 23 केलं म्हणजे 23 गुणिले 7 केलं तर किती येते विद्यार्थी मित्रांनो, 161 येते. आणि 10 गुणिले किती केला, 17 केला तर किती येते, 170. आता काय करायचं आहे, जे आलेल्या टर्म आहे त्या या खाली लिहायच्या आहे. म्हणजे 170 वजा 161 करायचं आहे. समजलं. त्यानंतर बघा, त्यानंतर काय करायचं आहे की हा 6 आहे, ह्या 6नी एकदा 23 ला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे आणि या 17नी 6 ला गुणाकार करायचा आहे. म्हणजे बघा 23 गुणिले 6 किती होतं रे, 23 गुणिले 6 138. त्यानंतर 17 गुणिले 6 किती होतं रे, 102 होतं. ठीक आहे, 17 गुणिले 6 किती होतं, 102. तर ह्या इथे काय करायचं, या 138 मधून किती वजा करायचे, 102 वजा करायचे. इथून जर वजा केले तर किती राहतं विद्यार्थी मित्रांनो, 9 राहतं. आणि हे 9 ची बरोबर किंमत काय करायचं, हे यांचा जो फरक येतो यांच्या बरोबर करायचं. म्हणजे किती येतो फरक, 36 येतो. म्हणजे 9 ची किंमत 36 आहे तर 1 ची किंमत किती राहणार आहे, 36 भागिले 9 म्हणजे किती, 4. म्हणजे 1 चा रेशो हा 4 बरोबर राहणार आहे. आता शेवटी आपल्याला विचारलं काय, वयातील फरक. तर वयातील फरक बघा किती दिसत आहे आपल्याला, 3चा फरक दिसत आहे. म्हणजे 1 ची किंमत 4 बरोबर आहे तर 3 ची किंमत गुणिले 4 करा तर काय होणार, 3 चौक 12 वर्ष आपल्याला त्यांच्या वयातील फरक दिसून येणार. समजलं. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, अशा टाईपचे जर प्रश्न आले तुम्हाला तर या लढाई कॉन्सेप्टनं काय करायचं,
सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण खूप सुंदर प्रश्न आहे. याला 3 क्रमांक द्या कारण आपला तिसरा प्रश्न आहे हा. ठीक. मोहित एकाच वेळी विवेकपेक्षा 50% जास्त काम करू शकतो. विवेक एकटा 40 तासात एक काम करू शकतो. विवेक काम करायला सुरुवात करतो आणि मोहित त्याच्याकडे येतो तेव्हा त्याने आधीच 15 तास काम केले होते. कोणी? मोहित त्याच्याकडे येतो तेव्हा त्याने म्हणजे कोणी? विवेकनी. ठीक आहे, सॉरी. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी मोहित आणि विवेकने किती तास एकत्र काम केले? बघा आता काय दिलेलं आहे, मोहित एका वेळी विवेकपेक्षा 50% जास्त काम करतो. 50% जास्त म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो? 50% जास्त म्हणजे 100वर किती होणार? 50% जास्त तर 150 होणार. एवढं समजलं तुम्हाला? 0 0 कटलं म्हणजे इथं काय राहतो बघा, 5 तिरी 15 आणि 5 दुने 10. आता कोण करतोय? आता रेशो तर आला, पण कोणाचा रेशो आहे हा बघू. बघा मोहित एकाच वेळी विवेकपेक्षा जास्त म्हणजे हा जो वरती राहील हा कोण राहील? हा मोहित राहील. मोहित जास्त करत आहे ना आणि हा विवेक राहणार. एवढं समजलं तुम्हाला? एवढं जर समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस सर म्हणा. ठीक आहे, आपल्याला दोघांचा रेशो मिळालेला आहे. कोणाचा? मोहित आणि कोणाचा? विवेकचा. मोहितचा रेशो 3 आहे आणि विवेकचा रेशो 2 आहे. त्यानंतर बघा काय करत आहे, विवेक एकटा 40 तासात एक काम करू शकतो. म्हणजे विवेकचं काम बघा, मी इकडे लिहितो. विवेक एकटा किती? 40 तासात. पण त्याची काम करण्याची इफिशियन्सी क्षमता किती आहे? 2 आहे. म्हणजे 40 गुणिले 2 किती झालं? 80 काम कोणी केले? एकट्या विवेकने केले. त्यानंतर बघा हे विवेकचं काम झालं. याला तुम्ही टोटल काम पण म्हणू शकता. ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथे दुसरी लाईन बघा, विवेक काम करायला सुरुवात करतो आणि मोहित त्याच्याकडे येतो तेव्हा त्याने आधीच 15 तास काम केले. आता हे 15 तास कोणाचे आहे विद्यार्थी मित्रांनो? हे पण कोणाचे आहे? एकट्या विवेकचे आहे. म्हणजे विवेकने पुन्हा किती काम केले? 15 तास. ऑलरेडी त्याने 40 तास काम केले होते, पण तिथे काय केलं? मोहित सोडून गेला होता. मोहित सोडून गेल्यानंतर त्याने 15 दिवस काम केले. कोणी? विवेकने. पण त्याची कार्य करण्याची क्षमता किती आहे? 2 आहे. म्हणजे 15 दुने किती होणार? 30 होणार. तर हे 30 काम काय करायचे? यामधून वजा करा म्हणजे उर्वरित काम तुम्हाला मिळतील 50. हे काय राहिले? उर्वरित काम. हे काय झाले तुमचे? उर्वरित काम. आता काय म्हटलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी मोहित आणि विवेकने किती तास एकत्र काम केले? आता एकत्र काम किती दिवस केले बघा? 3 अधिक 2 किती? 5 दिवस केले. समजलं? आणि उर्वरित काम किती आहे? 50. तर 50 भागेला 5. आता 5 कुठून आले? हे ए अधिक बी म्हणजे कोणाचे? मोहित आणि विवेकचे काम झाले. म्हणजे 50 भागेला 5 तर किती? 10 तास हे दोघंही उर्वरित मिळून काम करतील. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मी जे काही प्रश्न घेतो ते PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला या प्रश्नांना अधिक इम्पॉर्टंट, अधिक व्हॅल्यू द्यायची आहे आणि विदाऊट स्किप करता हा व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे, कुठल्याही एक्झामसाठी हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कुठलीही सरळ सेवा घ्या, मी फक्त पोलीस भरतीसाठी नाही, कुठल्याही सरळ सेवेसाठी हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा खूप महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आहे. आपल्याला काय करायचं आहे? व्हॅल्यू काढायची आहे. कशाची? याची. म्हणजे आपल्याला किंमत काढायची आहे. बघा काय दिलेलं आहे? 0.5 भागेला ब्रॅकेटमध्ये 0.5 गुणेला 0.5 असं दिलेलं आहे. ठीक आहे, आणि भागाकारामध्ये ब्रॅकेटमध्ये 0.5 भागेला 0.5 आणि गुणेला 0.5 दिलेला आहे. आधी काय करू? याला सुरुवात करू सोडवायला. काय होते? 0.5. आता भागाकारामध्ये 0.5 गुणेला 0.5 किती होतं? किती होतं रे? 25 होतं. 0.25 होतं. त्याच्यानंतर बघा इथे काय होतं? 0.1 राहतं. ठीक आहे, 0.5 भागेला 0.5 किती होतं? 0.1 होतं आणि गुणाकारामध्ये 0.5. आता याला सोडवायचं काम केलं तर याला मी इकडे सोडून दाखवतो बघा. या 0.5ला काय करायचं? 0.25 ने काय करायचं?
गुणाकार म्हणजे भागाकार करायचं. म्हणजे इथे किती राहणार 1/5 म्हणजे 1/5 म्हणजे 2 इथे किंमत येणार आणि इथे काय होणार 0.1 0.5 ची किंमत होणार किती होणार रे 0.5च होणार म्हणजे 2/0.5 होणार म्हणजे इथे किती होणार इथे होणार तुमचं 5 चौक 20 म्हणजे किती होणार 4 म्हणजे पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे सोपा प्रश्न होता. वळू या नंतरच्या प्रश्नाकडे. हा PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला बघा त्याच्यानंतर हा बघा प्रश्न क्रमांक कितवा आहे आपला हा तिसरा चौथा पाचवा. ठीक आहे. हा ट्रिग्नोमेट्रीवर प्रश्न आणि PYQ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. खूप महत्वाचा प्रश्न वाटला म्हणून मी याला इथे घेतलेला आहे. बघा टॅन ब्रॅकेटमध्ये पी स्क्वेअर म्हणजे पीचा वर्ग वजा 8p अधिक 60 बरोबर कॉट ब्रॅकेटमध्ये 6p वजा 5 असेल तर p ची किंमत शोधा. आपल्याला p ची किंमत शोधायची आहे. तर p ची किंमत शोधताना याला थोडंसं साईडला ठेवू. बघा इथे काय p चा वर्ग मायनस 8p अधिक 60 बरोबर 6p वजा 5. आता आपल्याला इथून काय करायचं आहे p ची किंमत शोधायची आहे. तर p ची किंमत शोधताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे या सगळं θ1 अधिक θ2 याची किंमत 90 डिग्री असते. तर या सगळ्यांना 90 डिग्रीच्या बरोबर करायचं. ठीक आहे. म्हणजे 90 डिग्री बरोबर याला लिहायचं. म्हणजे कसं होणार बघा p चा वर्ग मायनस 8p अधिक 60 जसेच्या तसे लिहिले. आता जे 6p आहे तर हे काय होणार बघा इकडे आल्यानंतर काय होणार यांचं इकडे काय करा यांना तुम्ही घेऊन या. म्हणजे कसं होणार तर हे होणार 6p बरोबर मायनस 5 बरोबर याला 90च्या बरोबर करा. ठीक आहे. 90च्या बरोबर केल्यानंतर तुम्ही इथून काय करू शकता डायरेक्ट यांचा वजाबाकी करा. -8 आणि -6p. ठीक आहे. -8 -6p तर p स्क्वेअर जशाच्या तसा मोठी संख्येच्या समोर मायनसचे चिन्ह आहे म्हणून मायनस घेतलं आणि 8 मधून 6 गेले तर किती राहतं 2p राहतं. समजलं. आता त्याच्यानंतर बघा इथून हे काय 60 म्हणजे 60 आहे आणि हे किती होणार -5 म्हणजे इथे किती होणार अधिक 55 होणार. बरोबर आहे. आणि याला जर इकडे आणलं तर काय होणार -90 होणार आणि बरोबर 0 राहणार. समजलं. आता p चा वर्ग 2p आता इथे काय मायनस आहे मोठ्या संख्येच्या समोरचे चिन्ह मायनस आहे म्हणजे उत्तरापण मध्ये मायनस येणार. तर हे किती राहणार इथं 35 राहणार. 90 मधून 55 गेलं तर 35. आता काय झालं हे झालं तुमचं समीकरण. याला आपण इंग्लिशमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. तर याला सोडवायचं कसं तर काय करायचे विद्यार्थी मित्रांनो या -35 चे असे दोन अवयव पाळायचे की त्याचा सम किती यायला पाहिजे बेरीज किती यायला -2 यायला पाहिजे. मग किती होणार 7×5 35 होतं. ठीक आहे. आता 7×5 35 होतं पण आपल्याला इथे याच्यामध्ये यांचं बेरीज किती यायला पाहिजे यांची बेरीज यायला पाहिजे -2 यायला पाहिजे. तर -2 कसे येणार बघा जेव्हा मी -7 करेल. ठीक आहे. जेव्हा मी काय करेल -7 करेल आणि इथे काय करेल अधिक 5 करेल तेव्हा काय होणार इथे -2 येणार. पण हे जे आलेली व्हॅल्यू आहे हे फायनल व्हॅल्यू नाही. जर याला काय कराल x बरोबर काय होणार x - 7 बरोबर 0 येते. म्हणजे x बरोबर किती येणार 7 येणार. त्याच्यानंतर बघा इथे दुसरी व्हॅल्यू काय होणार x अधिक 5 येते त्याच्यानंतर 0 आणि x बरोबर केला तर येते -5 येते. म्हणजे x ची किंमत किती मिळाली तुम्हाला x 7 मिळाली आणि दुसरी किंमत मिळाली -5. तर आपल्याला ऑप्शन मध्ये कुठं मायनस किंमत दिसत आहे का नाही. म्हणजे जे येणारी किंमत आहे आपली ती कुठली येणार पॉझिटिव्ह मध्ये येणार. म्हणजे काय येणार +7 म्हणजे पर्याय क्रमांक बी ही p ची किंमत असेल. म्हणजे p ची किंमत आपली काय झाली 7. ही -5 का आली नाही विद्यार्थी मित्रांनो कारण ऑप्शन मध्ये -5 आहे नाही आणि आपल्याला काय घ्यायचं आहे p ची किंमत पॉझिटिव्ह मध्येच यायला पाहिजे. समजलं. अशा प्रकारे हा प्रश्न होता. वळू या नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 6 खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर्कशील म्हणजे बुद्धिमत्ता क्षमतेवर किंवा याला मॅथ पण म्हणू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. एका गटात 15 लोक असतात त्यापैकी 7 फ्रेंच वाचू शकतात 8 जण इंग्रजी वाचू शकतात तर 3 जण दोन्ही भाषा वाचतात. दोन्ही भाषा म्हणजे कुठली एक फ्रेंच आणि एक इंग्रजी.
ठीक आहे. प्रत्यक्षात किती लोक एक भाषा वाचू शकतात? आता बघा, टोटल किती आहे? 15 लोक आहेत. किती लोक आहेत? 15. याच्यामधून 3 लोक दोन्ही भाषा काय होतात? वाचतात. त्याच्यामुळे किती लोक राहिले? 12 लोक हे एक एक काय होणार? भाषा वाचणार. आता तुम्हाला सांगतो, फ्रेंच किती जण वाचत आहे रे? फ्रेंच 7 जण वाचत आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे इंग्रजी किती जण वाचत आहे? इंग्रजी वाचत आहे 8 जण. मी काय म्हणतो, हे 3 जग दोन्ही भाषा वाचत आहे ना, तर या 7 मधून 3 वजा करा, किती राहतात? 4 लोक हे काय करतील? फ्रेंच वाचतील. त्याच्यानंतर 8 मधून 3 वजा करा, 5 लोक काय वाचतील? इंग्रजी वाचतील. ठीक आहे. आता हे झालं काय? फ्रेंच लोक ऍक्च्युअल मध्ये 4 लोक वाचतील आणि इंग्रजी ऍक्च्युअल मध्ये किती? 5 लोक वाचतील. तर आपल्याला प्रत्यक्षात किती लोक एक भाषा वाचेल? तर एक भाषा वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे 4 अधिक 5 बरोबर 9 लोक काय होतील? प्रत्यक्षात एक भाषा वाचू शकतात. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार. याला पुन्हा आणखी मी तुम्हाला समजलं नसेल तर वेन डायग्राम मध्ये मी याला सांगतो. बघा, हे काय झालं? फ्रेंच झालं. एक मिनिट, हे काय झालं? फ्रेंचचा गोल झाला. ठीक आहे, हा फ्रेंचचा गोल झाला आणि हा जो इंग्रजी वाचतो त्या लोकांचा झाला. आता बघा, मला सांगा, या तिन्ही मिळून म्हणजे दोन्ही भाषा किती जण वाचतात? 3 जण. म्हणजे याला आपण याच्यामध्ये टाकू. ठीक आहे. आता मला सांगा, फ्रेंच 7 लोक वाचतात, 3 लोक दोन्ही भाषा वाचत आहे. म्हणजे इथं काय होणार? 4 फ्रेंच होणार. हा फ्रेंचचा झाला. हा कुणाचा? फ्रेंच. आणि हा इंग्रजी जो वाचतो त्यांचा ग्रुप झाला. आता इंग्रजी किती वाचत आहे ऍक्च्युअल मध्ये? 5 लोक. ठीक आहे. आता बघा, हे दोन्ही मिळून किती वाचत आहे? 7. म्हणजे हे 7 फ्रेंच झाले आणि या दोन्ही मिळून 8 जण इंग्रजी वाचत आले. आलं बरोबर आपलं? हे बघा, प्रश्नात 7 फ्रेंच आलेले आणि इंग्रजी वाचणारे 8 आले. म्हणजे अशा प्रकारे पण तुम्ही याला सोडवू शकता. ठीक आहे, दोन्ही पद्धतीनं, कशाही पद्धतीनं. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. अशा टाईपचे अंकगणित मध्ये मी खूप सारा एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे या प्रश्नांसाठी. ठीक आहे. तर तुम्ही जो व्हिडिओ बघितला नसेल तर माझी प्लेलिस्ट एकदा जाऊन चेक करा. त्या प्लेलिस्टमध्ये मी अशा प्रकारे खूप सारे गणित घेतलेले आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. बघा, याला कसं सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो, हे हे इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. पण बघा, जर एक्सचा वर्ग मायनस 3 अंडर म्हणजे स्क्वेअर मध्ये अंडररूट मध्ये काय आहे? 2x अधिक 1 बरोबर 0. तर आपल्याला एक्स क्यूब म्हणजे एक्सचा घन अधिक 1 भागेला एक्सचा घनाची किंमत शोधायची आहे. ठीक आहे. बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? एक्सचा वर्ग मायनस 3 अंडररूट म्हणजे वर्गमुळात 2x अधिक 1 बरोबर 0 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे? एक्स क्यूब म्हणजे एक्सचा घन अधिक 1 भागेला एक्सचा घन याची किंमत शोधायची आहे. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझा व्हिडिओ अशा टाईपचे प्रश्न जर पाहिला नसेल तर तुम्ही आधी तो शॉर्ट ट्रिक्समध्ये या प्लेलिस्टमध्ये शॉर्ट ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ पडलेला आहे. एकदा जाऊन बघून घ्या. बघा, याला सोडवायचं कसं? तर आधी काय करू मी तुम्हाला सांगतो. याला सॉल्व करताना आपल्याला एक्स क्यूब पर्यंत जायचं आहे. तर आधी आपल्याला एक्स अधिक 1 भागेला एक्सची किंमत शोधायची आहे. तर याच्यामध्ये याची किंमत बघा किती दिलेली आहे? हे किंमत दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 वर्गमुळात 2 ही किंमत दिलेली आहे. असं असेल तर जर एक्स अधिक 1 भागेला एक्स बरोबर 3 वर्गमुळात 2, तर आता आपल्याला यायचं आहे या एक्स क्यूबवर. तर एक्स क्यूब म्हणजे एक्सचा घन अधिक 1 भागेला एक्सचा घन. ठीक आहे. तर याची किंमत काय असते विद्यार्थी मित्रांनो? जे ए ची व्हॅल्यू दिली आहे हे ए ची किंमत झाली. तर ए चा काय घ्यायचा? घन घ्यायचं मायनस 3 गुणिला ए करायचं. समजलं? आता काय करायचं? ए ची किंमत तर तुम्हाला हे मिळाली. तर या 1 ची किंमत इथे ठेवा. 3 वर्गमुळात 2 याचा घातांक 3 मायनस 3 गुणिला 3 वर्गमुळात 2. ठीक आहे. आता याला सॉल्व करताना कसं करायचं बघा. हे कसं होणार?
3 3 बरोबर आहे ना, हे किती होणार 3 तिरी 9 आणि 9 हे किती होणार बघा 3 गुणिला 3 गुणिला 3 बरोबर आहे. हे याचं करता नाही, मी याचं करत आहो. तर हे किती होणार 3 तिरी 9 9 त्रिक 27. आता हे राहिलेले 2 म्हणजे 27 गुणिला 2 किती होणार इथे 54 होणार आणि वर्गमुळात 2 राहणार मायनस हे किती होणार 3 तिरी 9 9 वर्गमुळात 2. ठीक आहे. आता इकडे बघा, याला इकडे सॉल्व्ह करून देतोय. मग काय होणार इथे बघा, इथे याला सेपरेट काढा, वर्गमूळ आणि वर्गमूळला सेपरेट काढलं तर हे काय होणार इथे ब्रॅकेटमध्ये किती राहणार 54 मायनस किती राहणार 9. 54 मायनस 9 तर किती होतं विद्यार्थी मित्रांनो बघा 54 मायनस 9 किती होतं रे 43 म्हणजे 43 वर्गमुळात 2 ही याची फायनल किंमत येणार. कोणाची एक्स क्यूब अधिक 1 म्हणजे 1 भागेला एक्स क्यूब बरोबर 43 वर्गमुळात 2 हे याची किंमत होणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती राहणार अरे सॉरी इथं किती येणार 45. हे किती होतं 45. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं. वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा हा पण खूप सुंदर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याला कशा प्रकारचे सॉल्व्ह करायचं बघा. याच्यात 2 मेथड आहे. मी तुम्हाला एक मेथड आधी सांगतो. 3 संख्या ए बी सी अशा आहेत की ए चा दुप्पट बी च्या 3 पटीच्या बरोबरीचा आहे. ठीक आहे. 4 गुणिले बी हा 5 गुणिले सी च्या बरोबर आहे. तर ए आणि सी मधील गुणोत्तर शोधा. बघा काय म्हणतो मी, जसा जसा प्रश्न म्हणतो तसं तसं सोडवतो. ए चा दुप्पट म्हणजे ए चा दुप्पट म्हणजे 2 गुणिला ए आहे, च्या 3 पटीच्या बरोबर आहे. कोणाच्या बी च्या 3 पटीच्या म्हणजे 3 बी असं येणार. मग इथे काय होणार ए भागीला बी चा रेशो काय होणार रे ए हा खाली जाणार, ए ची किंमत खाली जाणार, इथे 2 इथे 3, हा झाला ए बाय बी चा रेशो. त्याच्यानंतर बघा बी 4 गुणिला बी म्हणजे 4 बी बरोबर हा 5 गुणिला सी च्या बरोबर आहे, 5 गुणिला सी च्या बरोबर आहे म्हणजे बी भागीला सी. तर इथे हे 4 आहे, हे काय होणार खाली राहणार आणि इथे 5 राहणार म्हणजे बी भागीला सी चा पण रेशो तुम्हाला मिळेल. बघा मग ए बी आणि सी चा रेशो कसं शोधायचं बघा. ए ची किंमत किती दिली आहे 3 दिलेली आहे, बी ची किंमत किती दिलेली आहे 2 दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघा दुसऱ्या रेशो मध्ये बी ची किंमत किती दिलेली आहे 5 दिलेली आहे, तर खाली लिहायचं. ठीक आहे. आणि सी ची किंमत किती दिलेली आहे 4 दिलेली आहे. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, याच्यामध्ये काय येणार, याच्या साईडला काय येणार. तर याच्या साईडला मी तुम्हाला असे ट्रिक्स सांगितलेले आहे की हा खाली प्लॉट आहे आणि हा तुमचं घर आहे. तर ह्या तुमच्या घराचा जो कचरा आहे या खाली प्लॉटमध्ये टाकला जाईल म्हणजे 2 या खाली प्लॉटमध्ये येणार 2. यानंतर हा 5 हा तुमचं घर आहे, हा तुमच्या घरचा कचरा या खाली प्लॉटमध्ये म्हणजे 5 या खाली प्लॉटमध्ये येणार 5. म्हणजे इथे किती होणार याचा गुणाकार करा 5 तेरी 15 आणि 5 दुने 10 आणि इथे किती राहणार 4 दुने 8 राहणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे ए आणि सी चा गुणोत्तर. ए आणि सी चा गुणोत्तर किती आहे 15 ला 8 म्हणजे फायनल उत्तर तुमचं काय आहे 15 ला 8. पर्याय क्रमांक सी आहे. इथं बघा 8 ला 15 पण आहे, तर ही गलती करायची नाही. जर इथे काय सी आणि ए विचारलं असतं तर तुमचं पर्याय क्रमांक बी असतं, पण तुम्हाला ए आणि सी गुणोत्तर विचारलंय तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. याच्याकडे पण लक्ष द्यायचं, विशेष लक्ष द्यायचं की तुम्हाला शेवटी विचारलं काय, नाहीतर आपण उत्तर बरोबर काढतो आणि शेवटी चुकी करतो, असं करायचं नाही. हे झालं तुम्हाला एक टाईपनं, हे टाईप 1. दुसऱ्या टाईपनं बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ए आणि बी ची किंमत निघाली आहे, किती निघाली आहे 3/2 आणि बी आणि सी ची किंमत किती दिलेली आहे निघाली आहे 5/4. आता काय करायचं आहे, इथे बी कॉमन आहे बघा, इथे बी आणि इथे बी. तर या बी ला काय करायचं याची किंमत बरोबर करायची. तर किंमत बघा इथे 5 आहे आणि इथे 2 आहे, तर या 2 ला काय करायचं 5 नी गुणाकार करा आणि या 5 ला 2 नी गुणाकार करा. ठीक आहे. इथे 5 नी गुणाकार केलं तर इथे पण 5 नी गुणाकार करावा लागेल, इथे 2 नी केलं तर इथे 2 नी पण गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथे बघा नवीन रेशो काय होणार 3 गुणिला 5 15 आणि 5 दुने 10 म्हणजे ए भागेला बी चा नवीन रेशो काय आलेला आहे 15/10. इथे काय होणार बी भागेला सी काय होणार 10/8 होणार. आणि तुम्हाला काय रेशो शोधायचा आहे ए ला सी. तर ए ला सी रेशो बघा, ए किती आहे 15 आहे आणि सी किती आहे बघा 8 आहे.
म्हणजे 15 ला 8 हा झाला तुमचा टाईप 2 नुसार. ठीक आहे, जे तुम्हाला इझी वाटते ते तुम्ही सोडवा. ठीक आहे, अशा प्रकारे मी तुम्हाला 2 प्रकारे कसं सॉल्व्ह करता येणार हे सांगितलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला जे मेथड इझी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा, हा आहे रिझनिंगचा प्रश्न. तर खूप सुंदर प्रश्न दिलेला आहे. बघा काय दिलेला आहे, एक माणूस पश्चिमेकडून 12 किमी चालतो, उजवीकडे वळतो 5 किमी. बघा, याला एक तर तुम्ही डायरेक्ट ड्रॉ करत चला, वाचण्यापेक्षा. उत्तर ही दक्षिण, त्याच्यानंतर ही कुठली दिशा, पूर्व, आणि ही कुठली, पश्चिम. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारे काय झालं, 4 दिशेचं नाव झालेलं आहे. आता नाव झालेलं आहे तर सुरुवात कुठून करायची हे तुम्हाला माहित पाहिजे. आता बघा, एक माणूस पश्चिमेकडे 12 किमी चालतो, कुठे, 12 किमी. तर सुरुवात आहे इथून करायची. तर इथून सुरुवात झाला, ह्या तुमचा सुरुवातीचा बिंदू झाला. तर 12 किलोमीटर चालत आहे. तर बघा काय करायचं, इथून 12 किलोमीटर चालत आहे एक माणूस. ठीक आहे, हे झालं 12 किलोमीटर. त्याच्यानंतर तो उजवीकडे वळतो. आता या साईडने चालत आहे तर त्याची उजवी बाजू कुठली असणार आहे, ही त्याची उजवी बाजू असणार आहे वरती, बरोबर आहे ना. तर तो किती किलोमीटर चालत आहे, 5 किलोमीटर. किती, 5 किलोमीटर हा उजवीकडे वळत आहे. बघा, जसं जसं म्हणतो तसं तसं नंतर तो सुरुवातीच्या बिंदूकडे 5 किमी चालतो. आता सुरुवातीचा बिंदू काय, हा सुरुवातीचा बिंदू आहे, सुरुवातीचा बिंदू हा आहे. आता तो सुरुवातीच्या बिंदूकडे किती चालत आहे, 5 किलोमीटर. तर हे बघा, याचं आणि याचं जो चालणारा डिस्टन्स आहे हे सारखं असायला पाहिजे. म्हणजे किती, हा 5 किलोमीटर चालत आहे. हा झाला याचा शेवटचा टोक. आणि गंतव्यस्थानी पोहोचतो म्हणजे हा शेवटचा टोक, म्हणजे हा एंडिंग पॉइंट म्हणू शकतो, एंडिंग पॉइंट. ठीक आहे, तो सुरुवातीच्या स्थानापासून किती अंतरावर आहे, म्हणजे आपल्याला सुरुवातीचं स्थान काढायचं आहे. याचं आणि याचं हे डिफरन्स काढायचं आहे. ठीक आहे, एवढं काढायचं आहे. तर हे कसं काढणार, बघा इथं किती दिलेलं आहे, 12, 5 आणि 5, म्हणजे तिन्ही साईडची आपल्याला बाजू दिलेली आहे. तर अशा प्रकारे जर दिलं राहिलं तर तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय माहित आहे, पायथागोरस प्रमेय माहित आहे तुम्हाला. या प्रमेयानुसार याला सॉल्व्ह करायचं. कसं करायचं बघा, तुम्हाला हा काय झाला, कर्ण झाला, ही अपोजिट साईड झाली आणि हे लगतची साईड झाली, विरुद्ध दिशा, आणि हे लगतची साईड. तर अशा प्रकारे काय तुम्हाला काय करायचं आहे, या साईडचा वर्ग आणि या साईडचा वर्ग करून तुम्हाला ही पूर्ण कर्ण काढायचा आहे. म्हणजे काय होतो, कर्ण बरोबर या 12चा वर्गमूळ अधिक ह्या 5चा वर्ग. वर्गमूळात काय करायचं, 12चा वर्ग आणि 5चा वर्ग. तर 12चा वर्ग किती होतो, 144, आणि 5चा 25, आणि वर्गमुळात किती राहतं, 169. आता 169 हा किती किलोमीटर, कितीचा वर्गमूळ आहे, म्हणजे बघा हा 13चा येतं. 13चा वर्ग काय येतं, 169 येतं. 13चा वर्ग 169 येतं. आता आपल्याला 13 किलोमीटर हे पूर्ण डिस्टन्स मिळालं. एवढं डिस्टन्स किती मिळालं, 13 किलोमीटर. पण आपल्याला काय शोधायचं आहे, फक्त हे डिस्टन्स, डी वाला डिस्टन्स. तर हा पूर्ण डिस्टन्स 13 किलोमीटर आहे आणि ऑलरेडी आपल्याला इथेपर्यंत किती, 5 किलोमीटर. म्हणजे 13 वजा 5 म्हणजे किती राहणार, 8 किलोमीटर. हे फक्त एवढं डिस्टन्स, हे 8 किलोमीटरचं एवढा डिस्टन्स, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. मला वाटते एवढेच प्रश्न मी घेतलेले आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो या व्हॉट्सअप ग्रुपला काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. कारण मी इथे चालू घडामोडी जीके जीएसचे मराठीचे रोज 10 प्रश्न घेत असतो. या व्हॉट्सअपची लिंक, या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओ खाली टाकतोय. त्या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करा, तुम्ही काय होणार, इथे या ग्रुपला जॉईन व्हा. आणि विद्यार्थी मित्रांनो कालच मी खाकी वर्दी हा नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. ठीक आहे, फक्त स्पेशल पोलीस भरतीसाठी. तर त्यामध्ये मी काय घेतो, ॲक्च्युअल 100 प्रश्नांचा
प्रश्नांचा काय घेतोय, पेपर घेत आहे, तो व्हॉट्सअपवर टाकत आहे. तर त्या व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही 100 प्रश्न म्हणजे 20 प्रश्न जी के, त्याच्यानंतर मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर बाकी जे तुमचे प्रश्न राहते ते सगळे प्रश्न मी जसा तुमचा ॲक्च्युअल पेपर असतो त्या ॲक्च्युअल पेपरसारखा मी पेपर घेत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, या व्हॉट्सअप लिंकला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे व्हॉट्सअप लिंकला. तर तुम्हाला या प्रश्नांची जे 100 प्रश्न घेतो यांची पूर्ण तयारी या ग्रुपवर केली जाणार. हे सोडवायचं कसं मी पण तुम्हाला त्या ग्रुपवर डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. जे कोणी विद्यार्थी नवीन असेल त्यांनी काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, थांबूया आजच्या इथेच, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. थँक्यू.